बघणं सन्माननीय श्री मनोहर यादव चंद्रभान मेंगाळ, सन्माननीय श्री उत्तम व्यवस्थापन समिती गिरेवाडी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी थोड्याच वेळा महान योगदान देणारे पत्रकार सन्माननीय श्री राजू टपाल साहेब यांचा सत्कार सोहळा तसेच क्षितिज राजू टपाल याचा वाढदिवस या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय सन्माननीय श्री धोंडीराम चिकणे, सन्माननीय श्री दयानंद चिकणे, सन्माननीय श्री बाळू चिकणे, सर्वच मान्यवरांचं गिरेवाडी ग्रामस्थांतर्फे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अरुण भाऊ शेळके, तसेच सन्माननीय श्री राजू टपाल साहेब, सन्माननीय श्री या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडीचा चेहरा मोहरा बदलण्यात ज्यांनी महान योगदान दिलं ते सन्माननीय श्री राजू टपाल साहेब व त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपणही प्रतिमा पूजनासाठी पुढे यावं. सन्माननीय श्री प्रतिमा पूजनासाठी पुढे यावं.
त्या ग्लासात लाव. हा त्याच्यात ताट द्या. कर्तृत्वाचा प्रकाश, आपुलकीचा वास, मिसळूनी माणसात सदा माणुसकीचा सहवास, जनहिताचा ध्यास, मनाने जे खास, प्रेरणा देईल वाटेवरती असा जीवन प्रवास ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. विद्यार्थी मित्रांना विनंती की आपण जोरात टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री रामनाथ पत्रे यांना विनंती की आपण पुढे यावं प्रतिमा पूजनासाठी. सौ सुनीता कातोरे यांनाही विनंती आहे की प्रतिमा पूजनासाठी आपण पुढे यावं. ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता कातोरे यांना विनंती की कृपया आपण व्यासपीठाजवळ यावं. बाबा अरे बाबा आवाज दिले नाही येतात कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी या शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं टिटवाळ्यातील निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय श्री राजू टपाल. डोंगरगाव सारख्या छोट्याशा जिद्द सुटली नाही. शाळकरी वयात असताना दृष्टीय समृद्धीवर असतानाही आपल्या त्या प्रतिकूल परिस्थितीला विसरलेले नाही. म्हणूनसाठी त्यांची तळमळ सुरू असते. नुकतेच त्यांनी डोंगरगाव व परिसरातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, शिंदेवाडी शाळा व गिरेवाडी शाळेला त्यांच्या व मित्र परिवाराच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये किमतीचं शालेय साहित्य वाटप केलं आणि एकाचा वाटा उचललाय. पत्रकार राजू टपाल यांनी आतापर्यंत अनेक नामांकित दैनिकात काम केलेले आहे. त्यात प्रामुख्याने इंग्रजीतील टाइम्स ऑफ इंडिया. सध्या राजू टपाल हे कल्याण येथील जन्मत त्यांना नुकताच प्राप्त झालेला आहे. यशस्वी पत्रकारितेबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नेहमीच करत असतात. त्याचमुळे पत्रकार राजू टपाल म्हणजे सिर्फ नाम काफी है अशी बिरुदावली त्यांच्या पुढे लावली जाते. नेहमीच करत असतात. त्याचमुळे पत्रकार राजू टपाल म्हणजे सिर्फ नाम काफी है अशी बिरुदावली त्यांच्या पुढे लावली जाते. त्यांना क्षितिज नसते, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त कवेच सामावणारे आकाश असते. भूमिपुत्राच्या या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सन्माननीय श्री राजू टपाल साहेब, अकोले पंचायत समिती अजय शेळके, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री रामनाथजी पत्रे, सौ सुनीता कातोरे, या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमल खटांगरे, सन्माननीय श्री कोटिबा गांगड, सन्माननीय श्री नावजी बाबा गिरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न. ज्या छोट्या मित्राचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत तो क्षितिज टपाल, यालाही विनंती की व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मी शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व ग्रामस्थ गिरेवाडी यांचे तर्फे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाहीर सत्कार व वाढदिवस सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी यांचे तर्फे शाळा विकासासाठी योगदान देणारे सन्माननीय श्री राजू टपाल साहेब
आपण असा छोटासा आगळा वेगळा असा एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि वाडीतील सर्व ग्रामस्थांचं मी स्वागत करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्षता धन्यवाद सर. या अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन देतील श्री मित्र चिकडे सर यांनी जी अध्यक्षीय पदाची सूचना मांडली, मी त्या सूचनेला आपल्या सर्वांच्या मध्ये अनुमोदन देत आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी निमंत्रित करतो या शाळेच्या मुख्याध्यापक उपस्थित ग्रामस्थ आणि आमच्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व वतीने, आमच्या गिरेवाडीच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापन समिती गिरेवाडीच्या वतीने प्रथमतः हार्दिक स्वागत करते. मी प्रास्ताविक करण्यासाठी उभी आहे. आज माझ्या शिक्षकी पेशातील 27 वर्षाच्या अनुभवातील सगळ्यात आनंदाचा दिवस. 5 वर्षापूर्वी जून 2011ला मी या शाळेत हजर झाले. सरकारी शिक्षक श्री विजय चिकणे सर यांनी मला खूप मोठा मानसिक आधार दिला, माझ्या मनाला उभारी दिली आणि मनाशी मी पक्का निश्चय केला की आता आपण या आदिवासी मुलांसाठी बघूया करून काय तन मन धनाने या बुजणाऱ्या, लाजणाऱ्या आणि थोड्याशा कोमेजलेल्या मुलांसाठी मी कार्य करायचं ठरवलं. तन मन धनाने काम सुरू झालं. ही बुजणारी मुलं असल्यामुळं, बदल असल्यामुळं हे घडतंय. तर ही मुलं पर्यावरणातील आणि निसर्गातील बऱ्याचशा गोष्टी जाणतात. मग आम्ही वनभोजन, निसर्ग माहिती, छोट्या छोट्या सहली, फुलांच्या रांगोळ्या, क्रीडा स्पर्धा आणि शाळेतील आता बरेचसे काही यावेळी सांगणं शक्य नाही असे छोटे छोटे उपक्रम बदल आवडत नसतो हे एक सत्य, तर बदलामुळेच मानवाची प्रगती होत असते, वृद्धी होत असते हे एक वास्तव आपल्या शाळेला करावयाचं. अजून फुलत फुलत विश्वासानं चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून गात राहा, आपण असतो आपला पाऊस नात राहा, झुळझुळणाऱ्या झळाला मनापासून. प्रथमतः या शाळेसाठी महान योगदान देणारे सन्माननीय श्री राजू टपाल साहेब यांचा सत्कार अकोले पंचायत समितीचे तरुण तडफदार नेतृत्व व सदस्य ते टिटवाळ्यातील निर्भीड व्यक्तिमत्व पत्रकार सन्माननीय श्री राजू टपाल साहेब. समाजसेवा हे त्याला लागून असलेलं अंग म्हणून त्यांची लेखणी नेहमीच धारदार होत राहिली. अनेक निर्भीड वार्तांकनं त्यांनी केली आणि या निर्भीड वार्तांकनासाठी अनेक पुरस्कार त्यांना लाभले. खरं तर ज्या मातीत मी जन्माला आलो त्या मातीला मी कधी विसरणार नाही ही त्यांनी भूमिका त्यांची कायम राहिली. मुंबई सारख्या शहरी भागात त्यांच्यासाठी योगदान द्यावं असं त्यांना मनोमन वाटत राहिलं आणि त्यातून सरांचे नातेवाईक वह्या वाटपाच्या निमित्ताने या शाळेमध्ये आले आणि या शाळेची गरज सुंदर क्षणाची आपण साक्षीदार होतो. अरुण भाऊंच्या शुभ हस्ते त्यांचे सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी लाडके नेतृत्व सन्माननीय श्री अरुण भाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. यानंतर विनंती करतो महिला वर्गाच्या सुशिक्षेवर आणि कल्पकतेवर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या सौ जयश्री राजू टपाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर मातोश्री श्रीमती शेवंताबाई नाना टपाल चिकणे मॅडम यांना विनंती आहे की या ठिकाणी जागेवर येऊन आपण मातोश्रींचा सन्मान करायचा आहे. ज्यांनी हे जग काढून सामाजिकतेचं भान आणि हे बाळकडू या कुटुंबामध्ये आलं म्हणून या मातोश्रींसाठी परिवार धन्यवाद. त्यानंतर ज्यांच्या अरुण भाऊ यांच्याविषयी मी म्हणेन, खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो तुम बिकाऊ बनना मत, दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत. दौलत दौलत बहुत कुछ है सब कुछ नहीं, दौलत दौलत बहुत कुछ है सब कुछ नहीं, बहुत कुछ के लिए सब कुछ खोना है वो काम कभी करना मत. या विचारांची बांधिलकी असणारे प्रत्यक्ष हृदयाने हुंकार दिल्यावर तेच काम करणारे अरुण भाऊ शेळके यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे. यानंतर या ठिकाणी
सन्मान्य श्री रामनाथजी पथवे देवठाण ग्रामपंचायतचे सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान होतो. यानंतर या शाळेसाठी योगदान देणारे हे सर्व प्रमुख अतिथी आहेत. यानंतर सन्मान्य श्री नावजी बाबा गिरे यांचा सन्मान श्री तुकाराम गिरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री त्यांच्या वतीनं सन्मान्य श्री दशरथ चिकणे यांनी सत्कार स्वीकारला. यानंतर सन्मान्य श्री भीमराज गायकवाड यांचा सन्मान श्री जयराम गिरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भीमराज गायकवाड यांनी बालचंद्र गिरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्राथमिक यानंतर मनोहर यादव, त्यानंतर उत्तम जगदने यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे की कृपया आपण पुढे यावं. किसन पथवे यांना विनंती आहे की आपण बेंगाळ सर, यादव सर व जगदन विशाल धमाले यांचा सन्मान होतोय. काशीनाथ गांगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सहसचिव सन्माननीय श्री सन्माननीय श्री किशोरजी उगले शालेय वामन मेंगाळे यांनी करावा अशी त्यानंतर श्री संदीप उर्फ बजू पवार डोंगरगावचे माजी उपराचे तालुकाध्यक्ष सन्माननीय सोपा, सन्माननीय श्री चंद्रविलास गव्हाणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर श्री जयराम गिरे, सावळेराव गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी यावं. यांनाही विनंती की आपण हा छोटासा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारावा. त्यानंतर यांना विनंती की आपण पुढे सन्मान करण्यासाठी यावं. ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. थोडासा कृपया आपण मंच गावात जाऊ. उपस्थित पाहुण्यांना सर्वांना आपणास विनंती आहे की आमचे परमित्र एक भूतपूर्व प्रमुख शिक्षक कडलक सर सध्या हे डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे. त्यांचा या ठिकाणी गिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं व उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं व सत्कारमूर्ती राजू डंबार यांच्या वतीनं सत्कार होत आहे. सर्वांनी केलेल्या कार्याचं नेहमीच कौतुक होत असतं. मंच गावात जावं असा हा आगळा वेगळा सोहळा नयन रम्य सोहळा, नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्याने आपण पाहतोय, नयनाने अनुभवतोय असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आणि म्हणून उपस्थित सर्व ग्रामस्थांचं सन्मानी अतिथींचं स्वागत आणि सन्मान या शाळेतील उपक्रम. धन्यवाद. थोडासा लांबलेला सत्कार सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या शाळेचे जे विद्यार्थी आपण स्पोर्ट ड्रेस मध्ये बसलेले बघतोय, या सर्व मुलांच्या या स्पोर्ट ड्रेसची शाळेच्या गणवेशाची व्यवस्थाही त्यांच्या मार्फत झालेली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण स्पोर्ट ड्रेसचं वितरण करणार आहोत. मी इयत्ता पहिलीच्या करत, इयत्ता दुसरीची रेश्मा, इयत्ता तिसरीची प्रतीक्षा आणि इयत्ता चौथीचा साई यांना विनंती. सौ जयश्री टपाल कार्यक्रमाचे अध्यक्ष या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत यांना ड्रेस प्रदान करून या ठिकाणी संपन्न होतोय स्पोर्ट ड्रेस वितरण कार्यक्रम. पहिलीचा करण, दुसरीची रेश्मा, प्रतीक्षा आणि साई यांना या ठिकाणी ड्रेस वितरण करून ड्रेस वितरण देऊन टेबलच्या पुढे उभं करून छानसा एक फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. सविता तू एक खरी होता बाबा इकडे
उधर सर फोटो चला करण सर उधर असा दिवशी 14 नोव्हेंबर बालदिन सर्व बालकांचा दिवस आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. या सर्व छोट्या मित्रांना विनंती की आपण आता व्यासपीठाच्या खाली यावं. गिरेवाडी खरं तर डोंगरातील टेकडीवरील हे एक छोटस गाव. त्या अगदी थोड्याच दिवसात ही शाळा आणखी आगळी वेगळी झालेली असणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामस्थ हे राजू टपाल साहेब व अकोले शुभ असते संगणक आणि पंखे स्वीकारतायत. हा संगणक व पंखे प्रदान कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडतो. उपक्रम शिक्षक म्हणून नावारूपास आलेले सन्माननीय श्री रवी रुपवते सर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या सुंदर आणि आनंदी अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि आमचे परममित्र राजू टपाल यांच्या वतीनं आपल्या सर्व ग्रामस्थांचं नातेवाईकांचं आणि मित्र परिवाराचं पहिल्यांदा आभार मानतो. ते आईवडील लाभले हे खरोखरच त्यांचं वर्णन शब्दात करता येणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. खरं तर शाळा जेव्हा गावात जाते किंवा गाव जेव्हा शाळेमध्ये येतं तेव्हा खऱ्या अर्थानं शाळेला तलाठी देण्याचं काम होत असतं. आणि आजचं हे जे काही चित्र आहे ते चित्र याच प्रकारचं. शाळा ही गावची शान असते आणि ही शान ठेवायची की नाही ठेवायची ही ग्रामस्थांनी ठरवायचं असते. आणि म्हणून आपण एवढे सर्वजण जे प्रेमापोटी या ठिकाणी आलात खरं तर राजू टपाल साहेबांना देखील आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक या सर्वांनी घेता येणाऱ्याचे हातही घ्यावे. असा हा गुणी माणूस आज विजूच्या रूपानं त्या शाळेला लाभला आणि या शाळेचं कल्याण करण्याच्या अनुषंगानं आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं एक कारण शोधून या सर्व लेकरांचे आजचे चेहरे जर पाहिले तरच वेगळ्या प्रकारचे प्रकृती झाल्यासारखे वाटतंय. त्याला कारण सगळे राजूभाऊ आपण आहात. आणि म्हणूनच सर्व ग्रामस्थ त्यांचे पालक नातेवाईक या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला. असा देखील एक आगळावेगळा कार्यक्रम एक वेगळा आदर्श घडवण्याचं काम भविष्यामध्ये मी दोघंही मुख्याध्यापक आणि चिकणे सरांना विनंती करेल की ही जी लेकरं आहेत ही लेकरं वाड्यावासातून बाहेर जात असताना एक वेगळ्या प्रकारचा स्टँडर्डनेस त्याच्यामध्ये या रूपाने कॉम्प्युटरच्या रूपाने येईल. सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद रुपवते सर. विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्तीचा आपण उल्लेख केला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. याचा अर्थ राजू टपाल यांनी आज जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्यांच्यासारखं कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला या कार्यक्रमातून मिळो असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. रामनाथ पथवे यांना विनंती करतो की आपण या ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या वतीनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जाहीर सत्कार आणि क्षितिजचा वाढदिवस आपण या गिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या सत्कार व वाढदिवस या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय नावजी बाबा गिरे तसेच पंचायत समितीचे सदस्य अरुणभाऊ शेळके व्यासपीठावर असलेले आपले सर्वांचे लाडके पत्रकार राजू टपाल साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व वाडीतील ग्रामस्थ बाहेर गावावरून आलेले सर्व पाहुणे मंडळी उपस्थित बंधू भगिनींनो बालमित्रांनो तर या सर्व शाळेमध्ये आपल्या या शाळेमध्ये त्यांनी लहान मुलांसाठी
गणवेशाचं वाटप देखील त्यांनी त्यांच्या हस्ते केलेलं आहे आणि या मुलांचं पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं पुढील भविष्य चांगल्या पद्धतीने फुलवू आपल्या क्षितिजचा आपल्या आदिवासी वस्तीवरील आदिवासी मुलांच्या समवेत सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या समोर आदिवासींमध्ये येऊन आणि त्यांनी आपला वाढदिवस क्षितिजचा वाढदिवस आपल्या वाडीमध्ये साजरा केला आणि आपल्या शाळेसाठी त्यांनी खूप काही दिलेलं आहे. असे त्यांनी पुढील भविष्यात असंच चांगलं कार्य करत राहू अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि धन्यवाद. त्या अगोदर सांगितलं मला बोलता येत नाही, लिहिता येतं मला, बोलता येत नाही, बोलण्यात कमी, पण लिखाणामध्ये मी खूप हे चांगला घाम पडतो. पण असं परिस्थिती अशी होती की मी जी परिस्थिती काढली लहानपणापासून अलगीची परिस्थिती काढली. आताही असं असतं की माझ्यासारखे किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे लहान विद्यार्थी असतात त्यांनाही आपण जसे दिवस काढले तसे येऊ नये ही एक प्रामाणिक बाळापासून इच्छा असते. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी शाळेत असू द्या, आदिवासी भागात असू द्या किंवा गोरगरीब लोकांना कबड्डी वाटप असू द्या, आम्ही ते आमचे मित्रवर्ग वगैरे करत असतो. तुम्ही मला या शाळेमध्ये विजय चिकणे सर आणि फडात्रे मॅडम यांनी मला संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो आणि गिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय श्री अरुण भाऊ यांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस एक प्रेरणादायी ठरावा म्हणून या गिरेवाडी परिसरात शाळेच्या प्रांगणात जो जाहीर सत्काराचा व वाढदिवस सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व व एक नावाजलेले पत्रकार सन्माननीय माननीय राजूभाऊ टपाल साहेब, तसेच त्यांच्या समेत असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय जयश्रीताई टपाल ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय क्षितिज दादा, ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय रघुनाथ पदवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय मंगलजी कातोरे, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय सुनीताताई, पंचायत समितीचे अभियंता सन्माननीय कुलकर्णी साहेब, डोंगरगाव शाळेचे शिक्षक आणि नेहमीच मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात ते आदरणीय कडलक सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे दुसरे मित्र आदरणीय रवी कोदे सर, सॉरी नावजी बाबांचं नाव राहिलं, नावजी बाबा गिरे, माझे दुसरे मित्र सुभाष बगनार सर, सतीश जाधव सर, मेंगाल सर, चंद्रभान मेंगाल सर, विलासजी गव्हाणे सर, यादव सर, जगदाने सर, शरद भाऊ, कुंडीबादादा उगले, गजूभाऊ, दिलीपदादा उगले, किशोरभाऊ उगले, शंकरदादा उगले, माझे मित्र आर के उगले, बळभाऊ उगले, विठ्ठल पवार, आमच्या गावचे म्हणजे आता जरी डोंगरावला असले तरी सावळेरामदादा गायकवाड, बाळू चिखले, दत्तूभाऊ उगले, अनिल उगले, विशाल दामारी, गणेश उगले कार्यक्रमासाठी अतिशय कष्ट घेतले की चिकणे सर, फटांगरे मॅडम, बगनार सर, जाधव सर, धोंडीबा चिकणे, तुकाराम चिकणे, दयानंद चिकणे, बाळू चिकणे, भाऊसाहेब क्षीरसागर, विलासजी निळेसाहेब, सुनील गायकवाड, विनायक चिकणे, लक्ष्मण मनोहर, राजू मनोहर, राहुल चिकणे, दिलीप पवार, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर तसेच ज्यांनी हा कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं ते माझे मित्र मंगा, कोंडीबादादा गांगड, तुकाराम गिरे, जयराम गिरे, बालचंद गिरे, किसन पत्वे, मोहना कातोरे, भारत. खरोखरच हा कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून या ठिकाणी या परिसरात जे उपस्थित राहिले ते सर्व परिसरातील बांधव आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी
असा हा कार्यक्रम मी तर पहिल्यांदाच आपल्या परिसरात पाहिला आहे. किंवा वाढदिवस होतात, अनेक वाढदिवस होतात. वाढदिवसाला खर्चही लाखोंच्या वर असतो, कोट्यवधी रुपयात खर्च असतो. पण आपल्या मुलाचा वाढदिवस हा एका समाजात कुठंतरी नक्कीच तोडे असतात आणि त्यातील एक म्हणजे राजूभाऊ टापर साहेब आहे. हा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने साजरा होतोय. कारण वाढदिवस जरी किती जाळाचा असला, वाढदिवसाच्या माध्यमातून जरी ड्रेस वाटप असलं, परंतु वाढदिवसाचं औचित्य साधून जे आयुष्यभर जे विद्यार्थी जे विद्यार्थी या शाळेत शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा या ठिकाणी लाभ त्या विद्यार्थ्यांना कसा मिळेल हा हेतू, हा उद्देश मनात ठेवून आज या ठिकाणी टपाल साहेबांनी संगणक असेल किंवा बोलक्या भिंती असेल, शाळेची रंग सजावट असेल, या सर्व या ठिकाणी दिलेले आहे. निश्चितच आपण इतर ठिकाणी जरी टपाल साहेब वाढदिवस साजरा केला असता, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करू शकले असते, पण तो वाढदिवस हा फक्त 4-6 तासच असता आणि त्याची एवढ्या पुरतीच सामाजिक जेवढे तुमचे मित्र परिवार आहे त्या दिवशी त्यांनी त्याची जाणीव ठेवली असते की आज क्षितिजाचा वाढदिवस झाला. परंतु या वाढदिवसाच्या माध्यमातून ही जी निरपराध बालक आहे, ही जी निष्पाप बालक आहे, यांची भविष्यात पिढी घडणार आहे आणि ती पिढी तुमच्या या माध्यमातून कुणाला ड्रेसची कमतरता असेल, कुणाला संगणकाच्या माध्यमातून ज्ञान मिळणार असेल किंवा शाळेच्या माध्यमातून ज्या बोलक्या भिंती केल्यास अतिशय चांगलं काम आहे. हे काम कुणा दांडग्यांच्या मुलांना तुम्ही करत नाही, ते ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील ज्यांना गरज आहे त्या ठिकाणी हे काम होत आहे. हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याचशा शिक्षकांनी सांगितलं का परिसर हा खूप मागासलेला दिसतो, पण जाता जाता टपाल साहेब तुम्हाला एवढंच सांगतात सगळी माझी मित्र आहे, 5 वर्ष झाले ते माझ्या समेत आहे. पण निश्चितच या वाढीचा बदल केल्याशिवाय आणि मी जे बोलतो ते करतोय. या ठिकाणी कुलदेव दादा आहे, मंगा दादा आहे, सगळे ग्रामपंचायत सदस्य यांना सांगेल की आता शाळेचं काम झालंय, राहिला प्रश्न अंगणवाडीचा प्रश्न या ठिकाणी कुलकर्णी साहेब आहे, त्यांना आत्ताच सांगणार आहे की त्याचं निर्देशन करून तातडीनं मला कळवा आणि जे काही निधी लागेल तो निधी 1-2 महिन्याच्या आत मी उपलब्ध करून देईन. मी त्यासाठीच कुलकर्णी साहेबांना या ठिकाणी बोलवले. राहिला प्रश्न इथं मंडपात बसलोय, बिचाऱ्यांना कुठून तरी 5-10 हजार रुपये मंडप खर्च करावा लागतो. या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. कोणत्याही परिस्थितीत कोणी बदलता, कोणत्याही परिस्थितीत 15 दिवस काही सांगत नाही, पण 1 महिन्याच्या आत या ठिकाणी राजूभाऊ टपाल यांना सगळ्यांना बोलून या ठिकाणी जेवढे माणसं आहेत त्यांना सगळ्यांना बोलून या ठिकाणी. आणि तिसरा राहिलेला प्रश्न आहे की रस्त्याचं काम आहे, त्याला निधी टाकायला 2-4 महिने लागतील. मी पदावर नसलो तरी काम होणार आहे, फक्त गाडीची पाठपुरावा इस्टिमेट बनवायचं. हे जे रस्ता राहिलाय आता कॉन्क्रीटीकरण आहे तुमच्याच माध्यमातून झालंय, डांबरीकरण आहे तुमच्याच माध्यमातून झालंय, हे सगळे आताची काम आहेत. परंतु ही जे राहिलेला मी जो शब्द दिलाय की हा शब्द मला पुरा करायचा असतो आणि या सगळ्यांना आणलोय की ज्या वाढीत जाईल त्या वाढीचा शब्द म्हणजे मे जूनच्या आत पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परंतु सभामंडप आणि अंगणवाडीच्या इमारतीचं काम हे तातडीनं कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत महिनाभरात हा सभामंडप या ठिकाणी सुरू झाला पाहिजे आणि अंगणवाडीची इमारत सुद्धा सुरू झाली पाहिजे. त्या दृष्टीने भौतिक सुविधांचा सर आता तुम्ही एवढं मोठं काम केलंय, पण कोणी दादा चिकले सर आणि कटांगरे मॅडम आहेत त्यांनाही मी सांगत की मॅडम या ठिकाणी आपल्याला जागा जर उपलब्ध असेल तर साईडचे जे तार कंपाऊंड आहे, शाळेला कंपाऊंड असल्याशिवाय या शाळेला सुधारणा करता येत नाही. तार कंपाऊंड साठी किती निधी लागेल? कुलकर्णी साहेब आताच तुम्ही इथं बसून मोजमाप घ्यायचे काम झाल्यानंतर आणि मला ते कळवायचंय या शाळेला शाळेचं जेवढं ग्राउंड आहे त्या ग्राउंडचा तार कंपाऊंड करण्यासाठी किती रुपये लागतात, ते किती रुपये लागतात त्याची आजच आपण पूर्तता करून टाकू. पण ते काम तुम्ही आता कार्यक्रम संपल्यानंतर लगेच त्याचं इस्टिमेट बनवून घ्यायचं आहे आणि मला तेवढं संध्याकाळपर्यंत कळवायचं आहे. मी त्या ठिकाणी जो निधी लागेल या ठिकाणी शाळा झालं, भौतिक सुविधा झाल्या, सगळं होईल. परंतु जाता जाता या शाळेसाठी वृक्ष लागवडीसाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, पण ते झाडं जगवायचं काम मात्र तुम्ही करायचंय. कारण
हे झाडं जगवायचं काम मला जर माहित असतं इथं क्षितिजाचा वाढदिवस आहे तर आज आपण या ठिकाणी झाडं आणली असते, झाडं लावली असते आणि तो वाढदिवस कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहिला असता. आताही राहिलं कारण आपल्याला या ठिकाणी झाडांची सुविधा तर आपण करणारच आहोत, परंतु तारकंपोट झाल्यानंतर ते वृक्ष लागवड आपण करणार आहोत. राहिला तिसरा प्रश्न, या सर्व वाड्यांना माहिती आहे, मेनकिनवाडी असेल, गिरेवाडी असेल, पतीवाडी असेल, मेंगळवाडी असेल, उगडेवाडी असेल, पिण्याच्या पाण्याच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेतून आपण प्रस्ताव दाखल केला आहे आणि तोही काम आपण मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा. नवीन अधिकारी आलेत, मांढरे साहेब आलेत. जो अधिकारी होता माझा स्पष्ट स्वभाव असतो, साहेबांना माहिती मी कोणाची गैर अजिबात पुढे करीत नाही, परंतु नवीन मांढरे साहेब चांगला माणूस आहे, त्यांनी परत आपलं काम हातात घेतलं आणि सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून या ठिकाणी या सर्वच वाड्या आपण बसवलेल्या आहे. येणाऱ्या आराखड्यात ते टाकलेलं पण आहे काम, याची बी निधीची पूर्तता येणाऱ्या आराखड्यात झाल्यानंतर तेही काम सुरू होईल. पण त्यालाही विचारून देईल, अडचण काही नाही, पण त्याला थोडं थांबावं लागेल, लगेच नाही. तर तेही काम आपण या ठिकाणी करू. या ठिकाणी मला यायला उशीर झाला, तुम्ही पुढे जे काम असेल, टपाल साहेब तुम्ही अतिशय पुण्याचं काम करताय, हे निष्पाप निरपराध बालक आहे, यांचं पुण्य घेण्याचं काम तुम्ही केले आणि असा वाढदिवस यापुढेही टपाल साहेबांचे विचार आणि त्यांचे प्रेरणा घेऊन आपणही आपल्या मुलांचे वाढदिवस असेल इकडे तिकडे हॉटेलमध्ये पुढे रात्री वाढदिवस झाले त्या हॉटेलमध्ये साजरे करण्यापेक्षा जर शाळेच्या मुलांना जर शाळेच्या मुलांना याचा फायदा झाला तर नाही काही जास्त 2-3 हजार रुपये जर शाळेच्या मुलांना दिले तर काय झालं, मी रुपवते सरांकडे ज्यांच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी, आज मोठमोठ्या गाड्या आहेत, 4 व्हीलर गाड्या आहेत आणि लाखो रुपये नको त्या पोरांना पार्ट्या घालायला ते एका दिवशी 10,000 रुपये खर्च करतात, परंतु शाळेला 500 रुपये किंवा 1000 रुपये जर पुढे पावते पाहिजे तर नको ते शिक्षक तुकार बेकार पैसे मागायचे. अरे तुमची जाणत ही जर असेल आणि तुम्ही राग येऊन द्यायचा नाही. या ठिकाणी ग्रामस्थ आहे, त्या मुलांना त्यांच्या भौतिकतेत वाढ होणार आहे. निश्चितपणानं उद्याची घडणारी पिढी ही मुलं आहे आणि त्याच्यामुळेच आपला देश सक्षम होईल. जेवढी मुलं सक्षम राहतील मग ती सगळ्या दृष्टीनं, भौतिक दृष्टीनं असेल, शरीर सदृढतेच्या दृष्टीनं असतील आणि मग एकदा भौतिक क्षमता आल्यानंतर भविष्यात आर्थिक स्रोत तयार होतात आणि मग निश्चितच देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आपली संकल्पनाच आहे, देवळांना किंवा मंदिरांना खर्च करण्यापेक्षा जर शाळेला खर्च केला, विद्यार्थ्यांवर खर्च केला, निश्चितच आपण म्हणजेच आपला गाव, परिसर, तालुका, राज्य, राष्ट्र संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते काम खऱ्या अर्थाने टपाल साहेब करतात. मनापासून त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि यापुढे आपण सर्वांनी हेच काम करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्यात जे काही असेल कुणी राग मानायचा नाही. मंदिरांपेक्षा शाळेकडे जे ज्ञानाचे मंदिर आहे याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणानं आपली भविष्यातली पिढी सक्षम होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. बोलता बोलता जर काही चूक झाली असेल तर आपण माफ करालच, कारण मी तुमचा एक गावातील मुलगा आहे आणि जर चुकलं पुढं असेल तर माफ करावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आभार मानतो आणि जाता जाता एकच सांगेल, मंदिरांपेक्षा आईवडिलांची सेवा करा. आईवडीलच आपले दैवत आहे. या ठिकाणी मातोश्री तुला स्वतः घेऊन टपाल साहेब आले, म्हणजे सर्व गुण संपन्न टपाल साहेब आहेत. जी आमच्यासारख्यांना वाटतं लोक फक्त शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो असं म्हणतात, पण प्रत्यक्ष वागताना ती लोक खूप वेगळ्या विचाराचे असतात. आज गावागावात, देशात, राज्यात आपण पाहतोय जाती दरी निर्माण झाली आणि लोक वेगळ्या विचाराकडे जायला लागले. ही अतिशय देशाला घातक आणि कीड लागलेली आहे. ही कीड जर पुढे संपुष्टात आणायची असेल तर टपाल साहेबांसारखे माणसं जर पुढे आले आणि आपण सर्वांनी त्यांचे विचार घेऊन जर पुढे आलो तर निश्चितपणाने ही कीड दूर होईल आणि राष्ट्राला हातभार लागेल असं माझ्यासाठी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर गिरह करणं किती कष्टाचं आणि चिकिरीचं काम आहे हे लक्षात येतं, परंतु आपली काम निपटारण्याची वृत्ती आणि तडक यांच्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही वाटतो. आणि म्हणून आपल्या या परखड स्वभावाविषयी मला म्हणावंसं वाटतं, दगड पिळून पाणी काढू असा जो मांगी, दगड पिळून पाणी काढू असा जो मांगी, वाघिणीसही व्यसन घालू प्रवडल्या प्रसंगी, कडाडून जरी कोसळले तोफेचे गोळे,
दूध मनगटात तामुच्या आईचे खेडे. या विजिगीषू वृत्तीने आपण जी कामाची तडप दाखवतात, आपली काम करण्याची जी वृत्ती आहे, त्यामुळेच सर्वसामान्य आपल्या सोबत आहे. खरं तर शिक्षण या क्षेत्रामध्ये आपण केलेले जे कार्य आहे, त्यामुळेच मोठा शिक्षक वर्ग आपला चाहता आहे. आणि म्हणून आज आपण या कार्यक्रमासाठी आपला जो अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. मित्र, शिक्षण आणि अध्यापन ही एक अभिषेकासारखी प्रक्रिया असते. आपण व्यवस्था करतो, तसंच आपल्या 20-25 वर्ष शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना घडवणारे या शाळेतील 2 उपक्रमशील शिक्षक, ज्यांच्या माध्यमातून ही शाळा बदलते आहे, ज्यांनी ही शाळा टपाल साहेबांच्या नजरेस आणून दिली, या शाळा बदलाविषयीचं महत्व लक्षात आणून दिलं, त्या शिक्षकांचाही सन्मान या ठिकाणी राजू टपाल यांच्या वतीनं होतोय. या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमला सपकाळ साडी देऊन शाळेसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यानंतर पीठावर जावं. टपाल कुटुंबियांच्या वतीनं चिकणे सरांना ड्रेस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शाळेच्या नंतर ज्ञानरचनावादी वर्ग या सर्व उपस्थितीसाठी अमूल्य वेळ सरांनी दिलेला आहे आणि त्या निमित्ताने टपाल कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. सन्मान करावा. सुभाष भगनर, विलास गव्हाणे, सचित जाधव यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी छोट्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास मंडळ डोंगरगाव यांच्या जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक मिळवले आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आतापासूनच यशाचे शिखर गाठण्याचा तो प्रयत्न करत आहे. दुष्काळ गारपीट ग्रस्तांसाठी निधी संकलन करताना तो सर्वांपुढे असता तो हिरवीने भाग घेत असतो. खरं तर प्रवासाला निघताना यशाच्या या मखमाली स्वप्नांमध्ये हरवून जाताना जीवनातील मधुर मयूरपैकी क्षण हृदयी जोपासताना सामाजिक कार्यातील तुझा खारीचा वाटा बघताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देण्यासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करतो या शाळेच्या मुख्याध्यापिका कमल फटांगरे मॅडम आणि मंगल चिकणे मॅडम. त्यांनी त्याचं अभिष्ट चिंतन करावं अशी विनंती करतो. आणि यानंतर गव्हाणे सरांना विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. यानंतर आपण केक कापून क्षितिजचा वाढदिवस साजरा करणार आहोत. संयोजकांना विनंती. विद्यार्थी मित्रांनी जोर या बालमित्रांच्या डोक्यावर गेलं. अतिशय छान वाटतंय, खूप सुंदर दिसतायत सर्वजण. आणि खरा हा आनंद सोहळा आपण साजरा करत आहोत. गिरेवाडीतील ही सर्व बालचिमुकली आपल्या डोक्यावर वाढ या सुंदर क्षणांचे क्षणचित्र फोटो टिपण्याचं क्षणचित्र टिपण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचा आनंद त्यांच्या क्षणचित्रांच्या माध्यमातून आपण पुन्हा पुन्हा अनुभवू शकतो. पुन्हा एकदा जोरात टाळ्या द्यायच्या आहेत. क्षितिजला विनंती आहे की आता आपण केक कापायचा आहे. त्या वाढदिवसाचा केक या ठिकाणी केक कापला जातोय. जोराच्या टाळ्या वाजवायच्या आहेत.
जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। धन्यवाद. आपल्या सुंदर अशा गोड गळ्यातून आपण क्षितिजसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. या ठिकाणी क्षितिजचा वाढदिवस संपन्न झालेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मावजी बाबा गिरे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. 2 मिनिटं बघ खाली या तुम्ही खाली चला तुम्ही खाली माझ्या वाजता 2 मिनिटं होतं. आज आपल्या शाळेसाठी राजू टपाल यांच्या निमंत्रणापरिसर ही मदत घेऊन शाळेत विकास केला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच राजू टपाल यांची व आपली मुलांना शिक्षक त्यांचा वाढदिवस आमच्या वरखडवाडी शाळेचा साजरा केला, हे आम्ही आभार मानतो. भाग्य मनोदर पंचायत समिती सदस्य माननीय अरुणभाऊ शेळके यांचे मी आभार मानते. तसेच या शाळेचा चेहरा मोराजांच्या योगदानाने बदलून गेला ते माननीय राजू टपाल पत्रकार साहेब यांचेही मी आभार मानते. आणि आज क्षितिज दादा याचा वाढदिवस अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. त्याच्या या वाढदिवसा प्रसंगी जे काही सर्व मान्यवर उपस्थित आहे या सर्वांचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी खास आमचे इफ्ता परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित आहेत, या सर्वांचे मी आभार मानते. आपल्या मंजुळवाणीने सर्वांच्या हृदयावर ज्यांनी आपलं नाव कोरलं असे सूत्रसंचालक माननीय कडलक सर यांचेही मी आभार मानते. आणि आदरणीय सर्व डोंगरगावचे सर्व आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानते. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडीने हा जो कार्यक्रम आयोजित केला यांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यायचा आहे.